सर्व रसिकांना शाहीर संदीप चंद्रकांत यांचा दुसऱ्या फेरीचा शाहिरी मानाचा मुद्रा मगाशी या ठिकाणी काही नावं राहून गेली होती. अंकुश घुमे, तुळसवडे, त्याचप्रमाणे आमचे मित्र नितीनजी रसाळ माऊली या ठिकाणी आले होते. त्यांना देखील आमचा शाहिरी मानाचा मुद्रा. त्याचप्रमाणे या गर्दीमध्ये अनावधाने काही नावं राहून गेली असतील. शाहीर वर्ग, गुरुजन वर्ग, त्या सर्वांना शाहिरी मानाचा त्याला सर्वांना शाहिरी मानाचा मुद्रा करून आम्ही आमच्या दुसऱ्या फेरीत बोलतोय. या ठिकाणी उद्या 15 ऑगस्ट आहे आणि त्या निमित्ताने तुम्हा सर्वांना उत्तुंग लग्नात पडतोय. उत्तुंग लग्नात पडतोय तिरंगा आपल्या अभिमानाचा. त्या शौर्य आणि बलिदानाच्या या पावन इतिहास या स्मृतीचा विसरू नको तो लढा. विसरू नको तो लढा. तो त्या वीर पुत्रांचा आणि महाउत्सव हा आहे आज स्वतंत्र भारताचा. आज स्वतंत्र भारताचा तुम्हाला उद्याच्या 80व्या स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आणि मी हे सांगतोय जय हिंद. हॅलो हॅलो हॅलो. या ठिकाणी
शुभम गरुड यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक आलंय. त्याचप्रमाणे जयदीप सोबत यांच्याकडून संपूर्ण कार्यक्रमासाठी 501 रुपयाचं पारितोषिक आलंय. त्याचप्रमाणे मालती नळे यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक आलंय. मंडळ त्यांचं जन्मदिन आहे. धन्यवाद. या ठिकाणी दामोरेवाडी आमच्या भागाचं चर्चा गाण्यात उत्तराला भाग गायला दामोरेबाबू एवढंच सांगू इच्छितो. आपण नावाजलेल्या बाबू रंगेले अशा चांगल्या नामवंत घराण्यातील आहे, परंतु आज भेंड्याची भाजी खाऊन घसरला. माझ्या गणाचा आणि माझं जे पद मी या ठिकाणी जे गायलं होतं त्या पदाचा योग्य भाग नव्हे. चाल ठीक आहे, चाल मान्य करतो, परंतु तो भाग माझ्या गणाचा आणि त्या पदाचा नव्हे. मी आपल्याला आता तसंच आपण माझ्या प्रश्नावर चर्चा केला. ठीक आहे, तुम्ही खरंच बरंचसं चालून या ठिकाणी आला. हा माझा 10-12 वर्ष विषय चालतोय आणि या वर्षी फुटावा. ऍक्च्युली ह्या वारीला मी तो बंद करणार होतो, परंतु आपण बऱ्याच जणांचे विषय बोललात. म्हटलं बघूया माझा हा विषय किंवा हे करतात काय. आपण जे वर्णार ब्राह्मणन आणि अलग निरंजन असं जे घोषवाक्य दिलं किंवा हे सगळं चुकीचं आहे असे तुमच्या ग्रंथाप्रमाणे. परंतु माझ्या प्रश्नाला एकच उत्तर आहे. मी तुम्हाला कोणताही वाचून पुरावा सोडलेला नाही. घोषवाक्य पटलं, अवतार पटला. तर आता हा प्रश्न फुटावा यासाठी सांगतोय की माझ्या घोषवाक्याचं 4 अक्षरी नाव आहे. बऱ्याच जणांना मी वेळेला सांगितलं सुद्धा होतं की हाच्या पटीत आहे. आता ॲक्युरेट सांगतो की हा विषय फुटावाच म्हणून 4 अक्षरी घोषवाक्य आहे आणि हे घोषवाक्य पाठवा विषय हुआ आपण तेव्हाही पटवून ठेवतो. तुम्ही दिलेलं उत्तर हे या ठिकाणी पटत नाहीये. त्यानंतर अजून आपल्या विषयाची या ठिकाणी मी थोडी चर्चा करतोय. शेती करताना कमरेला आकडी कोयता बांधून तू नांगर धर, म्हणजे तुला तुझ्या जोताच्या बैलांना, तुझ्या शेतात काम करणाऱ्या माणसांना आणि तुझ्या त्या शेतभूमीला कोणत्याही वाईट शक्तीचा त्रास होणार नाही. असं नागरी बळी राजाला कोणी वरदान दिलं ते सांगा. अट ठेवले भगवान शंकर, श्री खंडोबा किंवा सोडून सांगा. बुवा प्रथम पहिल्या विषयाला सुरुवात करतोय. हा ग्रंथ आहे कृषी केंद्रित वैदिक धर्म आणि संस्कृती. या ग्रंथाचं पान आहे 93. विषय असा आहे, इंद्राला वृष्टीनं वृषभ, वृष्ट म्हणजे जमीन कसणं, आणि लोखंड या धातूपासून वृष्टी व शेती संबंध असा असणारा हा इंद्रदेव. आणि इंद्रदेवाची उत्पत्ती अशी आहे की त्यांचा जन्म कुशीतून कुस फोडून झाला आहे आणि कुस फोडून जन्म झाल्यामुळं त्यांना लोहाची उपमा, लोहाचा दर्जा मिळाला. तर त्याच्या पुढचा भाग असा आहे की इंद्रानं त्या कोयत्यामध्ये स्थान ग्रहण केलं आणि पृथ्वी ही आकडी झाली आणि भूदेवीने ते वरदान दिलं की वाईट शक्तीचा त्रास होणार नाही, नजर दोष लागणार नाही. असं हो, हे पहिलं तुमचं उत्तर आहे. त्यानंतर दुसरं उत्तर असं आहे बुवा, धान राजाने म्हणजे धान्य
धानाचा जो दुर्दैव आहे त्या धान राजाने शेतकऱ्याला स्वतःच्या हाताने लोखंडाचा आकडी कोयता बनवून दिला आणि वरदान दिलं की हे केवळ झाडे तोडण्याचं साधन नाही, तर हे माझं सुरक्षा कवच आहे. हा आकडी कोयता कमरेला बांधून जो शेतात घाम गाळेल त्याच्या पिकाला कोणाचीही वाईट नजर लागणार नाही आणि वाईट शक्ती त्याच्यापासून 4 हात दूर राहतील. हे तुझं दुसरं उत्तर आहे. तिसरं उत्तर आहे वीर कदप्पा अर्थात शेताचा वीर याने वरदान दिलं आहे की शेतकऱ्याला शेतीची अवजारे वापरण्याचं त्यांनी प्रशिक्षण दिलं आणि संरक्षणाचं मुख्य साधन म्हणून आकडी कोयता कमरेला बांधण्याचं त्यांनी संरक्षक कड म्हणून दिलं आणि भूताखेतापासून वादापासून प्रभावशून्य होईल आणि याची पूजा आपण दसरा आणि पोळ्याला करतो. हे तिसरं उत्तर. चौथं उत्तर आहे काळूबाई मांडरदेवी आणि मळगंगा माता यांनी एक वरदान दिलेलं आहे. पाचवं उत्तर आहे कोशी या देवतेने वरदान दिलेलं अशी एक आख्यायिका आहे. आणि यानंतर 6वं उत्तर आहे महालक्ष्मी किंवा शाकंभरी अन्नपूर्णा देवीने वरदान दिलंय. ते असं आहे बुवा, मूळ हिंदू धर्मग्रंथ किंवा विष्णू पुराण पाहिले असता विष्णूने बळीराजाला पाताळ लोकांच्या राज्य दिल्याची कथा आहे. परंतु ग्रामीण महाराष्ट्राने बळीराजाला शेतकरी मानलं आणि त्याच्या रक्षणासाठी महालक्ष्मी किंवा शाकंभरी अन्नपूर्णा देवीने हे कोयतीचे वरदान दिल्याची सुंदर लोककथा वर्णन केलेली आहे. ती अशी आहे बुवा संस्कृतीची. पहिली ओवी गाऊ त्याग बळीराजा देवा, नांगर धरून हाती करी काळ्या आईची सेवा. कमरेला बांधली कोयती हाती नागराचा महिना, बळीराजाच्या राज्यात दुःख दारिद्र्य राहीना. गाई बैलाच्या जोताला देव राखतो रानात, कष्टाचं हे सोनं माझ्या उगवू दे घर शेतात. पिढा पिढा तळो म्हणे लक्ष्मी दारात असली, बळीराजाच्या कृपेने माझी काळी आई भिजली. असं त्या ग्रंथातल्या ओवीची बुवा हे माझ्या कोणचं काही पद्यवाक्य नाही, ग्रंथातलंच आहे. हे एकूण 6 विषय बुवांसमोर पटवलेले, बुवा ते मान्य करून घेतील. पुढील वारीला सुरुवात करतो. आता या ठिकाणी बुवांनी गण गायला होता. या कणा कणातून तू भरला आद्य पूजेचा तू भरला. तर त्या गणावर एक छोटासा भाग देतोय. सूत्रधार तू विश्वाचा चक्रते मूळाधार, निर्गुणातून निराकारातून घेई तू आकार. दर्शन लाभे निश्चितीने हे पाहता उघडून द्वार. सगुण साकार रूप गणाचं करा तो जय जयकार. हो असं बुवा या गणाचं आपल्या उत्तर आहे. पुढचा भाग असा आहे. हा गणाधीश करी निवास येऊन कसबे द्वारी, पंचमहाभूतात्मक वस्त्र शोभे अंगी भरजरी. अशी पुढे ती कथा आहे. आपण तो विषय पटवून घ्या. त्यानंतर बुवानी गवळण गायली होती. त्या गवळणीची चाल देतोय. लागली अशी बोलू निघाली पक्की चालू. ठीक आहे बुवा, आम्ही तुम्हाला जे संबोधित केलं होतं की हा सौदा पक्का सौदा, हा पूर्ण पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्ण. या श्रीकृष्णाला जर शोधायचं जर असेल तर त्याला प्रवृत्ती शोधक असायला पाहिजे. शोधक म्हणजे सौदा. अशा तऱ्हेने आपल्याला जे वर्णन केलं होतं. असू द्या.
आम्ही तुम्हाला त्या गवळणीचं उत्तर देतोय. देवी गणपती मन मोहनाचा अंतरी ध्यास, मन मोहनाचा अंतरी ध्यास, तुझा सहवास काना जपतोय खास, तुझा सहवास काना जपतोय खास, मन मोहनाचा अंतरी ध्यास, मन मोहनाचा अंतरी ध्यास, तुझा सहवास काना जपतोय खास, तुझा सहवास काना जपतोय त्यानंतर बुवा आमच्या म्हणून गेले की बुवाची ही पहिलीच वारी आहे. आम्ही 20 वाऱ्या केला. बुवा खरंच मला त्याचा अभिमान आहे. माझा राजा मंडळातला एक शाही आज या मुंबई नगरीत 25 वाऱ्या करतोय. परंतु आम्हाला बुवा तुम्ही हिडमुडके म्हणताय की बुवा एक वारी. तुम्हाला एक उदाहरण देतो. आपण जेव्हा खडगवलीत येऊन एक वारी जेव्हा करत होता त्यावेळी हा संदीप चंद्रकांत शाही गणपतीतून 8 दिवस फुल आणि नवरात्रातून 9 दिवस फुल बुवा कार्यक्रम करत होतो आम्ही त्यावेळी. आणि माझ्याबरोबर त्यावेळी मुलीला असणारे शाहीर होते देवेंद्र चिमन, गजानन तटकरे तुमच्याच घराण्यातील. विचारून बघा गजानन तटकरे बुवांना की हे बुवा त्यावेळी काय काय करत होते ते. ठीक आहे, प्रत्येकाला वेळ द्यावी लागते आणि हे संधीचं सोनं करावं लागतं. आपण ते सोनं करताय त्याबद्दल मला अभिमान आहे बुवा. मी असं तुम्हाला इकडून म्हणणार नाही. आज तुम्ही मिस करताय, आज मी एक करतोय, पण एक दिवस असा येईल बुवा आम्ही तुम्हाला 25 वाऱ्या करून टाकू. हा एक वाई देतो मी तुम्हाला. आता बुवानी आपला शंकर मोठा करण्याचा प्रयत्न केलाय. तसं मी माझी आदिमाया कशी श्रेष्ठ आहे हे या ठिकाणी मी माझ्या गीतातून सांगतोय. या ठिकाणी फायर फायटर शुभम गरुड यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक आलंय. वेदांत सरवंदे यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आलंय. मंडळ त्यांच्या शतच्या ऋणी आहे. धन्यवाद. कथा अशी आहे बुवा की वृंदावनामध्ये रासक्रीडा चालली होती आणि त्या रासक्रीडेमध्ये एकटा पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्ण. तर अशा वेळी शंकराला इच्छा उत्पन्न झाली की त्या खेळामध्ये मला जर खेळायचं आहे. तर त्यावेळी पार्वतीचा आदेश केला की या खेळामध्ये फक्त एकटा पुरुषोत्तम भगवान मी आहे. इतर कोणाला जर यायचं जर असेल त्यानं स्त्रीवेश धरून या ठिकाणी यायला पाहिजे. आणि ते शंकरानं मान्य केलं आणि ती रासक्रीडा खेळली गेली. ही कथा या ठिकाणी मी करतोय. अजूनपर्यंत ही कथा कुठल्याही शक्तिवाल्यानं अन्य दुर्दैवाल्यानं कुणीही गायलेली नाही. व आपल्यासमोर जे गायन करतोय ते सगळं शास्त्र आधारित या कुणीही गायलं नाही याच्या पुढे घातली याची शंका आहे.
दैवाचा खेळ आली या वेळ मनान भरकटला दैवाचा खेळ आली या वेळ मनान भरकटला बाईच्या लुगड्यात जाऊन बुवा कसा रे गुरफटला बाईच्या लुगड्यात जाऊन बुवा कसा रे गुरफटला या ठिकाणी नरेश किलोडकर यांच्याकडून संपूर्ण कार्यक्रमासाठी 501 रुपयाचं पारितोषिक आहे. मंडळ त्यांचं शतशः ऋणी आहे. धन्यवाद. या ठिकाणी शेवटचं एक देशभक्तीपर गीत घेऊन बारीचा मी समारोप करतोय. शूरवीरांचा क्रांतीवीरांचा शूरवीरांचा क्रांतीवीरांचा आहे तिरंग्याचा अभिमान भारत देश महान हो भारत देश महान भारत देश महान हो भारत देश महान भारत देश
गौरव गीत सारे आवडीने गाई करुण प्रणाम उंचवून मान करुण प्रणाम उंचवून मान भारत मातेचे करू ध्यान भारत देश महान हो भारत देश महान 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 शूरवीरांचा क्रांतीवीरांचा हो शूरवीरांचा क्रांतीवीरांचा आई तिरंग्याचा अभिमान भारत देश महान हो भारत देश महान 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 श्री गजानन महाराज की जय. कुमारी वागरे कडून 101 रुपयाचं पारितोषिक आले आहे. मंडळ त्यांचा शतशः ऋणी आहे. धन्यवाद.